खूप मोठे इतिहासकार आहेत, त्यांचं एक वाक्य आहे, द नेशन विच फॉरगेट इट हिस्ट्री इट कंडेम टू रिपीट इट. म्हणजे मित्रांनो, जो देश आपला इतिहास विसरतो त्याला त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची शिक्षा भोगावीच लागते, भोगावीच लागते. ती शिक्षा आज अवघा महाराष्ट्र भोगत आहे आणि तो दिसत आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतर राज्यांना भूगोल आहे आपण नेहमी म्हणतो ना, ते याचमुळं. अरे महाराष्ट्राची प्रचंड मान आणि वौनी मराठी माणसाचा पुरुषार्थ अजून जागा झाला नाही. का होत नाही? एखादा शिवबा राजा एखाद्या घरात जन्माला येत नाही का? एखादा संभाजी राजा या घरात जन्माला येत नाही का? श्री सौ सखी राजनी येसुबाई ताराबाई एखादी माझी जाऊ इथं जन्माला येत नाही का? कारण त्यामध्ये रक्त असावं लागतं. अरे आपल्यातली मर्दानगी आणि पुरुषार्थ आपण केव्हा दाखवणार? जो पुरुषार्थ माझ्या शिवबाराजाच्या नावात आहे, जी मर्दानगी माझ्या शंभूराजाच्या नावात जशी ना तशी जिवंत आहे. अरे महाराष्ट्रातील प्रत्येक वीरांनी या प्रत्येक अद्भुत पराक्रम गाजवला. असे अनेक वीर या छत्रपती शिवबाराजे आणि संभाजी राजांच्या रक्ताने निर्माण झाले. मग तो कारगिलचा वीर असेल, मुंबईचा चिंतमनरावचा लढा असेल, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, राष्ट्रपिता महात्मा गांधींचे गुरु गोखले असतील, तात्या टोपेसारखा एक साधा कारकून, त्याच्याबद्दल इंग्रजांनी लिहिलंय. अरे तात्या टोपेसारखे अजून 3 सेनानी जर सेनापती तुमच्यात असते तर 1857च्या उठावानंतर हिंदुस्थानामध्ये इंग्रज नावाला पण उरले नसते, नावाला पण. विचार करा, अशी माणसं माझ्या छत्रपती शिवबाराजा संभाजीराजाच्या नावाचा आदर्श घेऊन जगले. कोल्हापूरचे शाहू असतील, लोकनायक बाबासाहेब आंबेडकर असतील, टिळक सावरकर, उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू असतील, अवघ्या महाराष्ट्राचा गुणगौरव यांच्या नावामध्ये साचला गेलाय. अवघा महाराष्ट्र यांच्या गुणगौरवानं आणि मर्दानगिरी आणि पुरुषार्थानं नाचलाय. तीही माणसं आहे, तीही माणसं ज्या महाराष्ट्रामध्ये. अरे माझ्या राजाच्या शौर्याच्या परंपराचा हा इतिहास ज्यावेळेस मांडतो ना मी, त्यावेळेस मला हे सर्व चरित्र जसं ना तसं डोळ्यासमोर दिसतं. अरे किती वर्ष जगावं, यापेक्षा कसं जगावं याला किंमत दाखवली. अरे माझा राजा किती वर्ष जगला, माझा बाळ शंभूराजे किती वर्ष जगला, शिवबाराजे किती वर्ष जगला. अरे यांच्या प्रेरणेने माणसं कशी जगली ते पहा, कसं वाटतं. विचार करा, या पुणे जिल्ह्याच्याच बाजूला असणारा, मंचरच्या जवळ असणारा 14 वर्षाचं आयुष्य, अल्पायुष्य लाभलं बाबू गेनूंना. चिरडला गेला बाबू गेनू उभ्या रक्ताने वाहिला या महाराष्ट्राच्या वीर मित्रांनो. तुम्हालाच पहिला मानाचा मुजरा सांगून गेला स्वातंत्र्य लढ्यात बाबू गेनू गेला. आणि मग वय वर्ष 16, मराठी भाषेचं अधिराज्य, मराठी भाषा माणसांना कळावी. संत ज्ञानेश्वरांनी 16 वर्षे ज्ञानेश्वरी लिहावी. काय अचाट अफाट कौशल्य असेल. 22 वर्षाचं आयुष्य लाभलं, फक्त 22. अरे जगामध्ये 13 नंबरला बोलली जाते मराठी भाषा, देशामध्ये 2 नंबरची भाषा बोलली जाणारी मराठी भाषा. आज आपण पाहतो कित्येक शिक्षण संस्था इंग्लिशला प्राधान्य देतात.